सर, आज या ठिकाणी आलेले आहात निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये. मतदारांचा घोळ असेल किंवा निवडणुकीचा जो घोळ असेल त्यामध्ये तुम्ही जे अधिकारी आहेत त्याच्यावर बातचीत केली, परंतु मोठा घोळ त्या ठिकाणी देखील दिसून आला. काय नेमकं घडलं या ठिकाणी? मुळात सांगायचं असं की मागील जेव्हा ठामोपाने मतदार याद्या प्रकाशित केला तेव्हापासून माझ्या प्रभागातले अनेक नावं ही दुसऱ्या प्रभागात फेकलीत. काही नावं तर डायरेक्ट मतदान लिस्टमधनं काढण्यात आली होती. ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं मतदार यादीत नावं नाही आहेत. आम्ही इथे विचार नाही केला, आम्हाला सांगितलं तुम्ही 8 नंबर फॉर्म भरा. आज 8 नंबर फॉर्म भरून 25 दिवस झाले, परंतु यांच्याकडनं एकाही व्यक्तीचं मतदार नाव नोंदणी करण्यात आली नाही. पुन्हा दुसरी व्यक्त सांगायची तर 6 नंबरचा मतदार जो 18 वर्ष पूर्ण होतो त्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे का त्याला मतदान नाव नोंदणी करून घ्यायलाच पाहिजे. असे अनेक फॉर्म आम्ही ऑनलाईन भरतोय. ते ऑनलाईन भरल्यानंतर हे रिजेक्ट मारतायत. त्या जागेवर न जाता कुठली शहानिशा न करता 149 कळवा विधानसभेचे मतदार अधिकारी आहेत. हे कुठेही न जाता इथे बसून नुसते आहेत, कोणतेही काम करत नाही. 6 नंबरचा ना फॉर्म भरत नाही, 8 नंबरचं काही काम करत आहेत. मग हे असलं निवडणूक कार्यालय आम्हाला काय कामाचं आहे? आणि जर आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकारच मिळाला नाहीये मतदानाचा तर आम्ही काय करायचं? याच्यासाठी आज इथे आमच्या मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. आज त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, त्यांना जी काय सबब द्यायची ती दिलेली आहे. आणि जर हे नावं आणि ही जर मतदानापासून वंचित राहिले तर 149 कळमनुरा विधानसभेतील जे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही PI दाखल करणार आहोत. आणि जे मतदार वंचित राहणार आहेत त्या सर्वांना घेऊन सोबत आम्ही यांच्या विरोधात कोर्टात केस करणार आहोत. अधिकारी देखील त्या ठिकाणी